जी काही घटना घडलेली आहे, बिहारमधनं हे कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे आणि काल दुपारी त्या पीडितेच्या काकांनी तिला मारल्यामुळे ती बाहेर पडली आणि मग रात्री 10 वाजता पोलीस स्टेशनला तक्रार आली की ती पोरगी सापडत नाही आणि मग पोलिसांनी रात्री शोध घेतला तर सकाळी तिचा मृतदेह सापडलेला आहे आणि संशय आहे की लैंगिक अत्याचार देखील झालेला असण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे। त्या संदर्भात पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे। काही संशयितांना त्या ठिकाणी पकडलेलं आहे आणि त्यांची चौकशी चाललेली आहे। कुठल्याही परिस्थितीत या संपूर्ण घटनेच्या तळाशी जाऊन जो काही त्या ठिकाणी आरोपी असतील त्या आरोपींना कठोरतम शिक्षा केली जाईल आणि हा जो काही बिहारचा परिवार आहे त्या परिवारालाही योग्य ती मदत केली जाईल। शासन कार्यक्रमांमध्ये मग्न असल्याची टीका केली जाते। एकच बघा, हा कार्यक्रम काय पुण्याचा या लाडक्या बहिणींना, आमच्या बहिणींना एक त्यांना आधार देण्याचा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये बहिणी स्वतः उपस्थित राहतात। त्यामुळे विरोधकांना ही जी योजनाच आहे ही योजना त्यांच्या पायाखालची वाळू सरकणारी आहे। आणि एक मिनिट, यामध्ये एकच मी सांगतो की या योजनेला कसा खोडा घालायचा, ही योजना कशी बदनाम करायची या बाबतीमध्ये सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। आणि म्हणून जे आंदोलन बदलापूरमध्ये झालं ते आंदोलनाची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर एखादा आंदोलन होतं सुरुवात आणि स्वतः स्वयंस्फूर्तीने होतं, तिथे लगेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बॅनर आले। त्यामध्ये ताबडतोब त्या ठिकाणी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर पूर्णपणे या लाडक्या बहिणीच्या योजनेला बदनाम करण्यासाठी रेल रोको केलं। रेल रोको केल्यानंतर इतके 7-8 तास लोकांना वेठीस धरणं ही कुठलं राजकारण आहे। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ते आता कोर्टामध्ये ज्याला फाशी झाली, मी म्हणालो ते म्हणतात कुठे फाशी झाली। मी आता मगाशी त्याचं कोर्टाचं पुणे सत्र न्यायालयाचं देखील ते जजमेंट दाखवलं। आणि म्हणून काही बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, या अशा प्रकारची वृत्ती जी काही विरोधकांनी अवलंबलेली आहे त्यांना खरं उत्तर या माझ्या बहिणी देतील आणि नक्की त्यांना याचा सडेतोड उत्तर माझ्या या लाडक्या बहिणी देतील। खंडपीठाच्या बाबतीमध्ये देखील इथली मागणी अनेक वर्षांची आहे। 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या वेळेस मी स्वतः मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्याशी चर्चा केली, आमच्या गृहमंत्री महोदयांनी चर्चा केलेली आहे आणि ते देखील लवकरात लवकर त्याचा सकारात्मक निर्णय लागेल।